ओम नमः शिवाय. उपमन्यूने केलेली शिवाजींची तपश्चर्या. ऋषी म्हणाले, वायुदेव, धौम्यांचा मोठा बंधू उपमन्यू त्याने बालपणी दुधासाठी तप केले होते. तेव्हा प्रसन्न होऊन शिवजींनी त्यांना क्षीरसागर दिला होता. तो लहान असताना त्याला प्रवचन करण्याची शक्ती कशी प्राप्त झाली, भस्माचे विज्ञान कसे कळले. वायुदेव म्हणाले, उपमन्यू हा व्याघ्रपाद मुनींचा पुत्र होता. तो सिद्ध पुरुष होता. योगभ्रष्टतेमुळे मुनी कुमार म्हणून जन्मला. लहानपणी त्याने आईकडे हट्ट धरला की मला गाईचे भरपूर दूध पाहिजे. आईने मुलाला हृदयाशी धरले. गरिबीमुळे आई दूध देऊ शकत नव्हती. तिने पीठ पाण्यात घालून दूध म्हणून दिले. त्याने ते फेकून दिले. ते पाहून उपमन्यूची आई अतिशय दुःखी झाली. तिने उपमन्यूला सांगितले, शिवजींच्या कृपेने सारे काही प्राप्त होते. आपण गरीब आहोत, मग आपल्याकडे दूध कसे असणार. तू एवढे लक्षात ठेव की शिवजींची कृपा झाल्याशिवाय तुला पोटभर दूध प्यावयास मिळणार नाही. जो मनुष्य पार्वती आणि गणांसहित शिवजींची पूजा करतो त्याचे कल्याण होते. तिचे बोलणे ऐकून उपमन्यू म्हणाला, मी आराधना करून शिवजींना प्राप्त करून घेईन, मग त्यांच्याकडे दुधाचा सागर मागेन. माता म्हणाली, ओम नमः शिवायचा जप कर, उत्तम भस्म धारण कर. उपमन्यूने मातेला नमस्कार केला व तो तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. शिवजींनी उपमन्यूला दिलेले वरदान. उपमन्यू हिमालय पर्वतावर आला. त्याने दगड रचून एक छोटे मंदिर तयार केले. मातीच्या शिवलिंगाची स्थापना केली. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत त्याने पाने फुले अर्पण केली. तो केवळ वायुभक्षण करीत राहिला. शिवजींनी इंद्राचे रूप घेतले आणि ते उपमन्यूच्या जवळ आले. ते पाहून उपमन्यूला अतिशय आनंद झाला. उपमन्यूने त्यांना आपल्या आश्रमात बोलावले, त्यांची पूजा केली. इंद्राने त्याला वर मागावयास सांगितले. त्यावेळी उपमन्यू म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी शिवभक्ती उत्तरोत्तर वाढू दे, असाच आशीर्वाद द्या. इंद्र म्हणाला, मी संपूर्ण त्रैलोक्याचा अधिपती आहे. तू माझा भक्त हो. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तू शिवभक्तीचा त्याग कर. उपमन्यूने ओळखले की इंद्र आपल्या साधनेत व्यत्यय आणत आहे. तो इंद्रास म्हणाला, शिवजी सर्व प्रकृतीच्या पलीकडे आहेत. ते माझे आराध्य दैवत आहेत. माझे सर्व मनोरथ पूर्ण करण्यास समर्थ आहे. मला जे काही मागायचे असेल ते मी त्यांच्याकडे मागेन. त्यावेळी शिवजींनी इंद्राचे रूप टाकून आपले मूळचे रूप प्रकट केले. उपमन्यूने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. तुझ्या हृदयात माझी भक्ती निरंतर राहील. तुला मी दुधाचा सागर देत आहे. शिवजींनी त्याला पाशुपत व्रत, पाशुपत ज्ञान, व्रतयोग, प्रवचनासाठी चातुर्य प्रदान केले. उपमन्यू शिवजींना म्हणाला, तुम्ही माझ्यावर नित्य प्रसन्न राहा. शिवजींनी आशीर्वाद दिल्यावर उपमन्यू आनंदाने आपल्या मातेकडे गेला. जय जय रघुवीर समर्थ.